पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या मालवणमध्ये पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। राज्यातून तसेच राज्याबाहेरून हजारो पर्यटक कुटुंबियांसमवेत मालवणमध्ये दाखल झाले आहेत। सिंधुदुर्ग किल्ला, राजकोट किल्ला आणि वॉटर स्पोर्ट्सला पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळते। मे महिना म्हणजे सुट्ट्यांचा कालावधी सुरू झाल्याने पर्यटनाचा आनंद अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मे महिन्यात मालवणमध्ये दाखल झाले आहेत। दांडी आणि चिवला बीचवर पर्यटक वॉटर स्पोर्ट्सची मजा लुटत आहेत। वॉटर स्पोर्ट्समध्ये स्कुबा डायव्हिंग, बनाना रायडिंग, स्नॉर्कलिंगला पर्यटकांनी अधिक पसंती दिली आहे। मे महिन्याची सुरुवात झाली असून शेवटच्या आठवड्यात मालवणमध्ये पर्यटकांची मांदियाळी दिसून येईल। मालवणमध्ये आल्यानंतर आम्ही 2 दिवस झाले मालवणमध्ये आलोय। खूप छान वाटलं मालवणमध्ये। मालवणमध्ये आम्ही वॉटर राईड घेतल्या, त्यामध्ये 5 राईड एन्जॉय केल्या। परत आपला फिश सुरमई असेल, परत 2-3 फिश आम्ही ट्राय केले, ते पण छान होते। आणि मालवण कोकणी भाग हा खूप छान आहे। सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेला होता की नाही? हो, आता तिकडे चाललोय सिंधुदुर्ग बघायला। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारला जातोय तिथे, कसं पाहता तुम्ही त्याकडे? खूप अप्रतिम मूर्ती आहे, त्यामुळे छानच आहे मूर्ती। आपलं नाव? अक्षय मोहिते। कुठून आलात? कराडवरून। आम्ही कराडवरून आलो आहे। माझं नाव ओंकार अशोक मोहिते आहे। आम्ही 2 दिवस झाले इथं थांबलेलो आहे। आम्ही इथं मालवणमध्ये समुद्रात इथं पॅरासेलिंग वगैरे 5-6 राईड केलेत। आणि कोकण म्हणजे एक नंबर सर्वप्रथम मालवण हे ठिकाण खूप सुंदर आहे। कोकण हा जगण्याचा एक सुंदर हे कोकण आहे। आपलं नाव? ओंकार मोहिते। कराडवरून आलोय। खूप छान वाटतंय। आता अप्रतिम राईड वगैरे आहेत, 5-6 राईड आहेत। परत जेवण पण 1 नंबर आहे, 1 नंबर बीच आहे। फिराय फॅमिलीसाठी आपण घेऊन येऊ शकता, 1 नंबर आहे, चांगला। नाव आपलं? ओंकार बाबराव मोहिते, कराडवरून आलोय।